आज आपण निलंगा येथील विवेकानंद संस्कार केंद्राच्या बद्दल माहिती घेणार आहोत. तिथे एक पालावरची शाळा चालते, वस्तीवरची शाळा, जिथे मरियाई आणि वडार समाज अशा समाजाची साधारण एक 80 कुटुंब राहतात. त्यांचे छोटे-छोटे प्लॉट्स आहेत आणि त्यांनी तिथे काही ताडपत्रीची तंबू म्हणा किंवा पत्र्याच्या शेड्स असे मारून तिथे राहतात. आपण या चित्रामध्ये त्याच प्रकारचा एक तंबू, छोटे तंबू पाल ठोकलेलं आणि एक पत्र्याची शेड बघतो आहोत. आणि तिथे या छोट्या संस्कार केंद्रामध्ये सध्या 30-40 विद्यार्थी येतात. ते सकाळी आपल्या जवळच्याच जिल्हा परिषदेत किंवा इथल्या शाळेत जातात आणि दुपारनंतर इथे येतात. या चित्रामध्ये आपल्याला या इथे हे आमचे तुळशीराम गरगटे आणि डाव्या बाजूला तुम्ही बघाल इथे या नंदिनीताई, हे दोघं जण सध्या या वस्तीवरची शाळा बघतायत आणि छान प्रकारचं त्यांना शिक्षण त्यांना देत आहेत. त्यांच्याकडनं पाढे म्हणून घेणं, प्रवचन म्हणून घेणं, त्यांना चांगल्या गोष्टी सांगणे, संस्कार होतील अशा गोष्टी सांगणे, गणित म्हणा, शास्त्र म्हणा, इंग्लिश या विषयांचं त्यांना ज्ञान देणं. अशा पद्धतीचं खूप छान पद्धतीने तिथे त्यांना शिक्षण देत आहेत. आणि सध्या तिथे एक छोटी पत्र्याची शेड आहे, आपण बघतोय तिथे. आणि ती अतिशय मोडकळीस आलेली आहे. खाली उंदीर झालेले आहेत, त्यांनी बिळं केलेली आहेत, फरशी खराब झालेली आहे. ते सगळं आता आपल्याला बदलायचं आहे. मुलं सुद्धा आता आपण बघतोय खालीच बसतायत मातीमध्ये. तर ही काही चांगली स्थिती नाहीये. त्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीची एक त्यांना शाळा, संस्कार केंद्र त्यांना बांधून द्यायचं आहे. तर त्या दृष्टीने छोटंसं एक थोडं आम्ही आत्ता नुकतंच 15 दिवसापूर्वी मी आणि माझी पत्नी सौ श्रद्धा भाटे आम्ही तिथे गेलो होतो आणि त्या मुलांच्या बरोबर काही वेळ आम्हाला घालवण्याची संधी मिळाली. त्या मुलांनी छान कविता म्हटल्या, चांगले गुणाकार, भागाकार केले, काही छान नृत्य करून दाखवली, गाणी म्हटली. असं छान त्यांच्या गेले 3-4 महिने आम्ही बघतोय. त्या नंदिनीताई आल्यापासून त्यांची प्रगती खूप चांगली दिसते आम्हाला तिथे. आणि त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवल्या. त्यातला एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला एक मिनिटाचा मी इथे दाखवतोय, ते बघा. असं एक छान त्यांनी आमच्यासमोर गाणं म्हणून दाखवलं आणि 3-4 फोटो मी तेवढ्यासाठी तुम्हाला दाखवतोय, की 30-40 मुलं आहेत तिथे आणि त्यांची प्रगती खूप छान आता होतीये. हा एक त्यांनी आमचं स्वागत केलं तिथे. नंतर इथे त्या मुलींनी काही डान्स करून दाखवला. ही जी शेड आहे, त्या शेडमध्ये अशी मुलं बसतात आणि आता अभ्यास करतात. तर त्यांना त्या अतिशय गैरसोय आहे आणि त्यांना आपल्याला काहीतरी चांगल्या प्रकारचं एक केंद्र बांधून द्यायचं आहे, संस्कार केंद्र बांधून द्यायचं आहे. मुलांना काही बाहेरचे लोकं येतात, त्यांना काही छोट्या-छोट्या भेटवस्तू देतात. अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. तर आपण आता याच्यापुढे जे केंद्राचं नकाशा केलेला आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे. एक दुसरं तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो आता. या ड्रॉइंगमध्ये एक ड्रॉइंग तुम्हाला दाखवतो मी. या ड्रॉइंगमध्ये हा जो प्लॉट आहे त्यांचा आत्ता जिथे पत्र्याची शेड आहे, तो प्लॉट साधारण 30 फूट बाय 40 फुटाचा असा प्लॉट आहे आणि त्याला चारी बाजूने आपण 1 मीटरची जागा सोडलेली आहे. तिथे आपण बघाल, इथे आल्यानंतर एक छोटा व्हरांडा दिलेला आहे त्यांना 8 फूट बाय 8 फुटाचा. एक छोटं ऑफिस दिलेलं आहे जिथे श्री तुळशीराम गरगटे आणि त्या
त्यांचे सगळे जे स्टाफ मेंबर्स आहेत ते बसू शकतील. या इथल्या मेन दरवाज्यातून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर हा मोठा हॉल आहे. साधारण 22 फूट बाय 16 फुटाचा हा हॉल आहे. आणि या हॉलमध्ये साधारण एका वेळेस 40 ते 50 मुलं बसू शकतील. अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. इथून पुढे आल्यानंतर हा जो पाठीमागचा भाग इथे स्वयंपाकघर केलेलं आहे 8 फूट बाय 8 फुटाचं. पण आपण दररोज त्यांना तिथे काही खाण्याचे पदार्थ देतो, कधी खिचडी देतो, कधी काही अंडी देतो, केळी देतो, राजगिऱ्याचे लाडू देतो. तर हे सगळं बनवण्यासाठी जी जागा लागते, त्याच्यासाठी ते पाठीमागची 8 फूट बाय 8 फुटाची जागा सोडलेली आहे. तिथे छोटं स्टोअर केलेलं आहे, की जे सामान असतं सगळी भांडीवरती साठवण्यासाठी जागा केलेली आहे आणि 8 फूट बाय 4 फुटाचं टॉयलेट केलेलं आहे. इथे तेही वापरता येईल आपल्याला मुलांना आणि स्टाफला आणि हा दरवाजा पाठीमागच्या बाजूला जाण्यासाठी ठेवलेला आहे. आणि ही किचन आहे पूर्वेच्या बाजूला आहे. व्हरांडाही पूर्वेच्या बाजूला आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर थोडं कोणी गेस्ट आले तर त्यांना बसण्याची जागा आहे आणि तिथून आपण आतमध्ये ऑफिसमध्ये जातो आणि इथून आपण हॉलमध्ये जातो. आपण जर त्याचा बिल्ट अप एरिया बघितलं साधारण याची बिल्ट अप एरिया 800 चौरस फूट आहे. 75 स्क्वेअर मीटर किंवा 800 चौरस फूट आहे आणि अंदाजे या वास्तूचा खर्च 7 ते 8 लाखापर्यंत होईल, असा आपला अंदाज आहे. याच्यामध्ये त्याचा पुढचा तुम्हाला हे व्ह्यू दाखवतो. त्याच्यावरून प्रकारे हां, इथे जर आपण बघितलं तर हा बघा, हा हा 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे. इथे हा व्हरांडा आहे. व्हरांड्यातनं आपण या दरवाजातनंच ऑफिसमध्ये जातो. याला इंडिपेंडेंटली लॉक करता येईल अशी सोय केलेली आहे. त्यामुळे त्याचा आतल्याशी संबंध ठेवलेला नाही. ऑफिसला बाहेरूनच तुम्ही जाऊ शकता. 13 फूट बाय 8 फुटाचं ऑफिस आहे. हा जो मेन दरवाजा तुम्हाला दिसतो, या दरवाजातनं तुम्ही जे जाता, तेव्हा हा हॉल कारण 22 फूट अशी लांबी आहे त्याची आणि 16 फूट रुंदी आहे आणि या त्याच्या खिडक्या दिसतायत तुम्हाला. या इथे खिडक्या दिसतायत आणि याही बाजूला त्याला पूर्व आणि पश्चिमाच्या खिडक्या आहेत. यासुद्धा या बाजूला खिडक्या आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर लाईट आणि व्हेंटिलेशन इथे मिळू शकेल. पाठीमागच्या बाजूला इथे हे स्वयंपाकघर दिसते आपल्याला. हे त्याचा असा कोठा दिसतोय हा इथे. त्याला खिडक्या आहेत दोन्ही बाजूला. इथे स्टोअर दिसतंय आणि इथे टॉयलेट दिसते. अशा प्रकारची वास्तू आपण ही डिझाइन केलेली आहे. अतिशय कॉम्पॅक्ट आणि त्या मुलांना छान पद्धतीने वापरता येईल अशा तऱ्हेने आपण हे केलेलं आहे. त्याचा पुढचा जर आपण व्ह्यू बघितला, तर त्याच्यामध्ये इथे जेव्हा तुम्ही आतमध्ये येता, या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर इथे हा डिजिटल बोर्ड बसवलेला आहे आपण, की आता सध्याची जी नवी टेक्नॉलॉजी आली त्याचा वापर करून इथे टीव्ही पण शेअर करता येईल, आवाज शेअर करता येईल, YouTubeचे व्हिडिओ दाखवता येतील. अशा पद्धतीचा हा बोर्ड इथे आपण बनवलेला आहे. त्यामुळे बाहेरच्या शहरामधनं सुद्धा कोणी जर आपल्याला शिक्षक मिळाले आणि ते त्यांनी शिकवलं, या मुलांना तिथे प्रत्यक्ष जाऊन शिकवण्याची काही आवश्यकता नाहीये. बाहेरून जाऊन बाहेरील पुण्यामधून म्हणा, मुंबईमधून कोणीही टीचर्स त्यांना इथे शिकवू शकतील. अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या पुढचा जर आपण सीन बघितला, हा डिजिटल बोर्ड तुम्हाला दिसतोय. दरवाजा दिसतोय. इथे या खिडक्या दिसतात डाव्या बाजूला. या उजव्या बाजूला खिडक्या दिसतात. त्यामुळे हे पूर्व-पश्चिम व्हेंटिलेशनही चांगलं राहील आणि यांना भरपूर लाईट आणि व्हेंटिलेशन सुद्धा मिळेल. अशा तऱ्हेने याचं डिझाइन केलेलं आहे आणि या तुम्हाला अशा स्लोपिंग भिंती दिसतायत. त्याच्यावरती आपण इन्सुलेटेड पत्रे टाकणार आहोत, की ज्याच्यामधनं उष्णता पण उन्हाळ्यामध्ये कमी लागेल आणि पाणी पण आतमध्ये येणार नाही. अशा पद्धतीची आपण पत्र्याची सोय केलेली आहे. हे आपल्याला इथे दिसू शकेल, की कशा पद्धतीचं त्याचा 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमितीतला व्ह्यू कसा दिसेल, इथे आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. इथून स्टेपमध्ये वरती आपण चढतो, त्या व्हरांड्यामध्ये येतो. हा जो दरवाजा इथून आपण ऑफिसमध्ये जातो आणि या दरवाजामधून आपण मेन रूममध्ये जातो. अशा पद्धतीची ही वास्तू दिसेल. हे बघा, स्वामी विवेकानंद संस्कार केंद्र निलंगा. या ठिकाणी ही जी नवी पिढी आपल्याला घडवण्याचं काम करायचं आहे. ही मुलं आत्ता जी चांगले शिकतायत आणि हे अतिशय समाजाच्या खालच्या वर्गातली मुलं आहेत, की त्यांना कोणत्याही प्रकारची संधी तिथे उपलब्ध नाहीये. तर अशा मुलांना आपण शिकवण्याचं काम करतोय आणि सध्या तिथे आमचे तुळशीराम आणि त्या नंदिनीताई चांगल्या पद्धतीने त्या शिकवतायत आणि ती प्रगती निश्चित अतिशय वाखाणण्याजोगी प्रगती त्यांची आत्ता दिसते आम्हाला तिथे. अशा पद्धतीची ही वास्तू दिसेल आपल्याला. इतरही चारी बाजूने आपण ते बघूया वास्तू कशी दिसेल ती. या डाव्या बाजू इथल्या तुम्हाला या पश्चिमेच्या खिडक्या दिसतायत.
इथे तुम्हाला ऑफिसच्या खिडक्या दिसतायत या 2 आणि ही ऑफिसच्या खिडक्या आहे. या बाजूला टॉयलेटच्या खिडक्या दिसतायत आणि हा पुढचा भाग आहे. इथून तुम्हाला व्हरांड्यामध्ये जातोय आपण. अशा प्रकारची वास्तू दिसेल ही. ही पूर्वेकडची म्हणजे जे मेन रस्त्यावरून आपण जेव्हा आतमध्ये येतो, तेव्हा ही बिल्डिंग अशा प्रकारची ही वास्तू दिसेल. आणि संपर्कासाठी मी मुद्दाम आपल्याला माझा पत्ता देतोय, की आणि सगळ्या लोकांना एक विनंती पण करतोय, की जे समाजामधल्या दानशूर व्यक्ती आहेत, की हा जो अतिशय चांगल्या पद्धतीचे आपण संस्कार वर्ग निर्माण करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला कृपया आपण आर्थिक मदत द्यावी. यासाठी माझा नंबर मोबाईल नंबर 9890440648 आणि ईमेल bhate48@gmail.com हे पण इथे मुद्दाम दिलेलं आहे. ते आपण कृपया मला संपर्क करू शकता आणि निश्चितपणे या प्रकल्पाला जर आपण मदत दिलीत, तर अतिशय छान पद्धतीचं काम इथे होणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो, की ही जी पुढची पिढी आपण तयार करतो, की समाजातला जो खालचा वर्ग आहे, की ज्यांना कुठे संधी मिळत नाही आणि ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने प्रयत्न केले तरच त्यांना ही संधी मिळणार आहे. तेव्हा आपण सगळे एकत्र येऊया आणि त्या लोकांना मदत करूया. सगळ्या लोकांना पुन्हा हात जोडून विनंती करतोय, की हा जो विवेकानंद संस्कार केंद्र आपण निर्माण करू, की जिथे त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत आणि समाजामधली चांगली पिढी पुढची निर्माण व्हावी. अशा पद्धतीचे जे प्रयत्न आपण करतोय, तर आपण सगळ्या लोकांनी हातभार लावा, अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.